माझं नाव निशांत विपिन कदम आहे. मी इथे तुम्हाला ब्रिक फॅक्टरी बद्दल काही माहिती सांगणार आहे. आम्ही 14 दिवशी ब्रिक फॅक्टरी बघायला गेलेलो. तिथे काही लोक माती काढत होते. तर ते मी जेव्हा जाऊन विचारलं, आधी मला ते शेण वाटलेलं, पण जेव्हा मी जाऊन विचारलं तर ते काका बोलले की ते माती आहे. मग नंतर आम्ही तिथे एका आजोबांकडे गेलो. त्यांनी सांगितलं की मी एका माणसाला पाठवतो जो तुम्हाला ब्रिक फॅक्टरी बद्दल माहिती देईल. त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही माती भाताच्या शेतीतून आणतो आणि जर भाताचं दाणे काढल्यावरती जे भुसा राहतो ते आम्ही मातीत टाकतो. त्याच्याने ती माती कडक राहते. मग दुसऱ्या दिवशी आम्ही ती माती काढतो बाहेर आणि एका मोल्ड मध्ये ठेवतो. ज्याच्यात ती माती भरतो आणि खाली ठेवतो. मग 3 दिवसानंतर ते ब्रिक्स घेतो. त्याचं फर्नेस टाइप स्ट्रक्चर बनवतो आणि त्याच्यात कोल आणि मीठ टाकून त्याला आग लावतो. जेव्हा फर्नेस बनवतो तेव्हा ब्रिक्सच्या मध्ये थोडी गॅप असते. तिथे भुसा आणि सुकी शेण घालतात. कोलवर झाल्यामुळे ब्रिक्सला त्यांना लाल रंग मिळतो. जे जाळलेले ब्रिक्स असतात त्यांना साईडला ठेवून देतात. तिथे खूप मजा आलेली बघायला, कारण मी पहिल्यांदा गेलेलो ब्रिक फॅक्टरी बघायला.